जुलै ऑगस्ट महिन्याच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपयांची मदत दिली जाते। केवायसीची अट रद्द केल्यामुळे आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे जमा केले जातात। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांना 15 डिसेंबर पर्यंत उतरविता येणार पीक विमा। रब्बी हंगामातील सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हरभरा, गहू, कांदा आदी पिकांचा शेतकऱ्यांना विमा उतरवून घ्यावा। तुरीवर अळींचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त। फवारणी करूनही अळींचा नायनाट होईना। सध्या तूर पीक फूल व कळी अवस्थेत आले असून शेंगा पोकळणाऱ्या अळी व विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल लांबणीवर। राज्यातील सर्व पालिकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। प्रयोगशील शेतकऱ्यांचा कृषीकडून होणार गौरव। पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2025-26 मध्ये राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। पीएम किसानचे 3000 लाभार्थी झाले फिल्टर। सोलापूर जिल्ह्यातील 1729 शेतकरी लाभार्थी झाले कमी। ई-केवायसी बंधनकारक असल्यामुळे रखडले हप्ते। ई-केवायसी आणि आधार लिंक करून घ्यावे। मंगळवारी उन्हाळी कांद्याला मिळाला 2300 रुपयांचा भाव। सांगली, चंद्रपूर, नागपूर, नाशिक येथे कांद्याला सर्वाधिक दर मिळत असल्याची माहिती समोर येत आहे। सोयाबीनचे दर 4570 रुपयावर। अनेक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये सोयाबीनच्या दरात थोडी वाढ होताना दिसून येत आहे। सोयाबीनला सरासरी 3600 ते 4570 रुपयांचा सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे। शासकीय सुविधा योजनांचा लाभ घ्यायचा मग हे कार्ड काढा। UDI ID कार्ड आता बंधनकारक। केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाचा उपक्रम। दिव्यांग लाभार्थ्यांना UDI ओळखपत्र काढून शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे। आज बाजारात वाढली शेतमालाची आवक। सध्या हिवाळ्याची थंडी वाढल्याने अनेक बाजारामध्ये भाजीपालांची मागणी वाढून भावात तेजी आली आहे। पालेभाज्यामध्ये मेथी व पालकच्या भावामध्ये जोरदार वाढ दिसत आहे। 200 एकरावर बांबू लागवड। परभणीमध्ये आता बांबू संशोधन केंद्र सुरू झाले आहे। बांबू लागवडीला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रति बांबू झाड 607 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी सोयाबीन शासकीय केंद्रावरच विक्री करून नुकसान टाळावे। शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व मका शेती पिकांची हमीभावाने विक्री करावी व होणारे नुकसान टाळावे असे शेतकऱ्यांना आता सांगण्यात येत आहे। 10 वर्षाची गाडी समजणार जुनी। फिटनेस फी 10 पटपर्यंत वाढली। शासनाकडून केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये सुधारणा, त्यामुळे दुचाकी व कार वाहन मालकांना दरवाढीचा बसणार फटका। कणसड आणि तांबड्या करपाने वाढवली हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता। अनेक जिल्ह्यामध्ये हळद पिकावर लाल ठिपके, तांबडा करपा आणि हुमळी अळी यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा। केळी उत्पादक पश्चातापाच्या खाईत। उभ्या बागा फेकल्या उपडून। शेतकऱ्यांकडून 200 रुपये क्विंटलने केळी खरेदी करण्यात येते, मात्र किरकोळ बाजारामध्ये ग्राहकांना तेच केळी 40 ते 50 रुपये डझन केळीची विक्री होत आहे। काय पेरायचं आणि कधी विकायचं शेतकऱ्यांना सांगणार ॲप। वन स्टॉप सोल्युशन आणि मराठी चॅटबॉट। कृषी विभागाने विकसित केलेले हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून काम करणार। ऊस गाळपामध्ये खासगीचीच बाजी। उतार्यामध्ये सहकार आघाडीवर। पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी 29,33,720 टन ऊस गाळप केला आहे। 4 लाख पोती साखरेचे उत्पादन झाले। धामणगाव येथील एका शेतकऱ्याने काकडी लागवडीतून साधली समृद्धी। 20 गुंठ्यातून भरघोस उत्पादन। नोकरीच्या मागे न लागता गावातच राहून शेती व्यवसायाला दिला महत्त्व। बोरगावच्या लाल चंद्रुक स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू। नाशिक येथील स्ट्रॉबेरीला देशभरातून होत आहे मागणी। अतिवृष्टीमुळे यंदा उत्पादकतेवर परिणाम, दर स्थिर। केळी दरात 4.5 महिन्यानंतर सुधारणा। काश्मीरामध्ये पाठवणुकीच्या केळीला 2000 रुपयाचा दर मिळत आहे। केळी निर्यातीला गती आल्याने बाजारात पोकळी तयार होत असून पंजाब, हरियाणा आणि दिल्ली बाजारामध्ये केळीचा तुटवडा निर्माण झाला। सततच्या संकटामुळे मोसंबी आगाराला घर। मोसंबीच्या बागा तोडून दुसऱ्या पिकाला अनेक बागायतदारांकडून शोध सुरू। राज्यात मोसंबीच्या आगार म्हणून मराठवाड्याला ओळखले जाते।
पारधी महिला लाडकी बहीणपासून आहे वंचित. योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना साद. आवश्यक कागदपत्रे नसल्याने योजनेच्या लाभापासून वंचित. योग्य उपाययोजना करण्याची मागणी. दारूबंदीवर देशव्यापी चर्चा होणे गरजेचे. कर्नाटकातील हजारो महिला फ्रीडम पार्क येथे एकत्र आल्या आणि दारूवर बंदी घालण्याची आणि दारू विकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समित्यांमधील आजचा कापसाचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शेतकऱ्यांच्या वीज स्वरपंपांना अपेक्षांचा शॉक. शेतकऱ्यांची फरफट. राज्य सरकारने 7 दिवसांचे आश्वासन ठरले आहे आता फोल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्वरपंप अर्जाची स्थिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मतदान झाले, मतमोजणी टळली. स्थानिक निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी देणार. नागपूर खंडपीठाचे आदेश. आचारसंहिता लागू राहणार. एक्झिट पोलवरही निर्बंध. राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी होणार. लालसगावातून 2600 टन मका रेल्वेने पंजाबकडे रवाना. नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मक्याची आवक होत आहे. साधारणपणे 8 ते 9 क्विंटल दररोज एकट्या लालसगाव बाजार समितीमध्ये मक्याची आवक होत आहे. पोलीस भरतीची मुदत 7 डिसेंबर पर्यंत वाढविली. राज्यामध्ये 15,631 पदासाठी पोलीस भरतीची अर्ज भरण्याची मुदत 7 डिसेंबर पर्यंत वाढविली आहे. शेतकऱ्यांना मिळू शकते आनंद वार्ता. 6,000 वरून 9,000 रुपये होऊ शकते सन्मान निधी योजनेचा हप्ता. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. अतिवृष्टीच्या मदतीवरून घुमजाव. राज्याने केंद्राला प्रस्ताव 2 महिने उशिरा पाठवला. अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या आवकेत वाढ होत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील आजचा मक्याचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मनरेगामध्ये मनासारखं झालं. आता व्यक्ती कामाची मर्यादा 2 वरून 7 लाख. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. ज्याद्वारे प्रलंबित कामे मार्गी लागणार. मजुरांच्या हाताला गावातच मिळणार रोजगार. कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा. रोहित्र व वीज यंत्राची हानी टाळा. महावितरणाचे शेतकऱ्यांना आवाहन. रब्बीच्या हंगामामध्ये कृषी पंपाचा वापर वाढता असतो. त्यामुळे रोहित्रासोबत पाण्याचा मोठा जळण्याची शक्यता असते. अनेक बाजारपेठेमध्ये कांद्या पिकाच्या आवकेत वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तणनाशक फवारले पण तणाऐवजी ऊसच जळून गेला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निमखेडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. भरपाई देण्याची मागणी. धुक्यामुळे कांदा पिकावर होत आहे परिणाम. गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये पहाटेच्या सुमारास दाट धुके पडत असल्याकारणाने त्याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होत आहे. त्यामुळे कांदा तूर पीक खराब होत आहे. पारा पुन्हा घसरला. किमान तापमान 13.4 अंशावर. वातावरणातील बदल देते विविध आजारांना निमंत्रण. गेल्या 4 ते 5 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे कमी झालेले थंडीचे प्रमाण आता वाढू लागले. मेथी पालकाची उंचांकी आवक. भावातही तेजी कायम. लसूण, बटाटा, वांगी आणि वाटाण्याचीही मोठ्या प्रमाणात झाली आवक. कांद्याचे दर स्थिर, तर कोबी, मेथी आणि पालक या दरामध्ये वाढ झाली. परप्रांतीय मजुराकडून कापसाची वेचणीचे काम सुरू झाले आहे. मागील वर्षी 10 ते 12 रुपये किलो होणारी कापूस वेचणी यंदा 10 रुपये प्रति किलो देऊन सुद्धा मजूर मिळेना. वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीन हळदीची उंचांकी आवक. वाशिम जिल्ह्यातील बिजवाईमध्ये सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरात अतिवृष्टीग्रस्त 2.42 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 191 कोटींची आर्थिक मदत जमा झाली आहे. अकोला जिल्ह्यातील पात्र झालेल्या तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. रब्बीत केवळ 58% निधीचे झाले वाटप. प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत राज्य सरकारने मंजूर केली. मात्र अजूनही काही शेतकरी या मदतीपासून वंचित आहे. बांधकाम कामगार योजनांतर्गत भांडी वाटप संच सुरू झाली आहे. बांधकाम कल्याण मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तू भांडी संच वाटप करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 356 प्रस्ताव मंजूर. बेरोजगारांना मिळणार रोजगार. व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामार्फत बेरोजगार तरुणांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये व दुसरे अपत्या मुलगी असल्यास परत 6,000 रुपये देण्यात येत आहे. मका खरेदीस व्यापाऱ्याकडून होणारी टाळाटाळ अन अल्प दराने शेतकरी झाले हताश. अनेक जिल्ह्यामध्ये मका अतिशय कमी दराने खरेदी केली जात असल्याकारणाने शेतकरी सापडले आर्थिक संकटात.